हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो इथं बघू शकताय म्हणजे काम जरी आपण कुठल्या पण जिद्दीनं चिकाटीनं जर काम करायला घेतलं ना, काम चांगलं केलं ना, म्हणजे विश्वासानं काम आपण चांगल्या प्रामाणिकपणानं चांगलं काम केलं ना, तर आपल्याकडं कामाची कधीच कमी नसते ताईंनो। तर इथं बघू शकता माझ्याकडं एक ड्रेस आलेला आहे हात जोडण्यासाठी, म्हणजे हात स्लीव्ज लावण्यासाठी। तर इथं मला स्लीव्ज लावून घ्यायचे, तर इथं स्लीव्ज मी लावून घेते आणि स्लीव्ज लावून झाल्याच्या नंतर मी दाखवते। खूप छान ड्रेस आहे, कॉटनचा आहे। आणि ताईंनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एखादी लाईक आणि ज्यांनी कोणी ताई चॅनलवरती आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज। तर इथं बघू शकता माझे स्लीव्ज जोडून झालेले आहेत अशा पद्धतीचे। तर कसं जोडायचं, जर तुम्हाला जर कोणी ताई नवीन असतील शिकणाऱ्या तर कसं जोडायचं अशी जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा। तर मी त्याचा पण मी कसं स्लीव्ज अशा पद्धतीनं जोडायचं ते मी तुम्हाला दाखवीन। तर नवीन असणाऱ्यासाठी बरं का, जुने आहेत त्यांना तर येते सर्वांना, ज्याने ताई नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सांगते। नक्कीच कमेंट करा की कसे हा स्लीव्ज ड्रेसाचे म्हणजे रेडीमेड ड्रेसाचे स्लीव्ज कसे जोडायचे ते मी दाखवणार आहे पुढं। तर इथं बघू शकता ताईंनो इथं खूप सारं माझ्याकडे आता शिवण्यासाठी खूप काम आलेलं आहे। तर इथं काही जास्त मला दाखवता येत नाही वरती, मी खाली घेऊन दाखवते सगळं। तर हे बघा कालच एवढं साड्या माझ्याकडे किती ब्लाऊज आणि किती साड्या आलेल्या आहेत ती मी तुम्हाला फायनली दाखवते। तर हे बघा हे इथं एक या मावशीच्या इथं म्हणजे ज्यांच्या इथं मी वटी भरण्याचा ब्लाऊज शिवला आणि वटी भरायला गेले होते रे, त्यांच्या आजीचा हा ब्लाऊज आहे। बघू शकता खूप छान आणि मस्त साडी पण आहे कॉटनची। तुम्हाला साडी आता मी काही काढून दाखवत नाही आहे। आणि हे 2 पीस साधे सिंपल इथं मार्जिंग ब्लाऊज दिलेला आहे आतमध्ये त्यांनी, आणि साडी पण बघू शकताय तुम्ही खूप छान साडी आहे बघा। हे कॉटनची आणि काठापदराची साडी आहे, खूपच मस्त। आणि ते आजी आहे ना, ते म्हणजे आम्ही आम्हा म्हणतो सगळेजण त्यांना, तर आम्हाच म्हणतात, तर त्यांच्या घरचे पण आम्ही पण। तर त्याने आहे ना तुरब्याला राहतात, तर तुरब्यावरनं इथं माझ्याकडनं ब्लाऊज शिवून घेऊन जातात का, कारण आता 2 वर्ष झालं त्यांनी माझ्याकडंच ब्लाऊज शिवतात। मग आत्ता पण त्यांनी माझ्याकडं देऊन गेलेले आहेत, आता त्यांनी तिकडं राहतात। तर हे बघू शकता हे एका दुसऱ्या ताईंची साडी आहे आणि हे पण कालच आलेले आहेत, हे सगळे कालच आलेले आहेत। फक्त हे जे खालची कॉटनची जी साडी आहे ना आपली आबोली कलरची, ते 2 दिवसाच्या आधी आलेली आहे। तर ही सगळं कालच आलेले आहेत। तर बघू शकता हे म्हणजे हे जी पॅकिंग कवरमध्ये आहे ना, ते पण साडी खूप छान आहे, मस्त आहे। आणि आता मला काही दाखवण्यास वेळ नाही तर एवढा। तर हे बघा लाल साडी जे प्लेन आहे ना, हे साडी आणि हे पॅकिंगमधली साडी एकाच ताईंच्या इथं दोन्ही पण। हे बघा हे 2 एका ताईंच्या इथं, हे एका कडचे आहेत, ते एक आम्माचे आहेत हे। आणि परत हो का ही आबोली जे कलरची आता हे कॉटनची साडी जे हे आहे ना, हे एका मावशींची आहे, ते पण ह्यांना 2 दिवस झाले ते आणून दिले होते। तर त्यांची पण इथं शिवायचं आहे आपल्याला ब्लाऊज। तर ह्याच्यामधला मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला, खूप छान आणि मस्त कॉटनची साडी आहे, साडी पण खूपच भारी आहे। तर हा ब्लाऊज आहे बघा, साधा सिंपलच आहे आणि ही पदर आहे खालचा। तर साधा सिंपल पदर आहे, सॉरी ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान साडीचं सूत पण आहे, साडी पण छान आहे। तर हे एका मावशींची झाली, तर इथं तिघांची झाली। आता दुसरं पण मी लगेच तुम्हाला दाखवते, पुढं अजून किती जणांचे आहेत आणि किती आल्यात ते। एकाच दिवशी काम किती आलं हे दाखवायचं होतं ताईंनो मला। तर हे बघा हे एका ताईंच्या इथं 2 साड्या इथं एका ताईंच्या इथं बघू शकता। कारण आता ना झालं ना, आता सण आपले चालू झाले आणि आपला धंदा पण चालू झाला। एवढा दिवस थोडं सण पण नव्हते आणि तेवढं काही शिवण्यासाठी जास्त काही नव्हतं, पण होतं तसं तरी राहतेच आपल्याला रोजच्या रोज। पण आता हे म्हणजे आता वाढलं ना आता सणामुळं, म्हणजे आता रक्षाबंधन आहे, नागपंचमी तर झाली आणि रक्षाबंधन पण आहे आता, गणपती गौराई। तर हे बघा ही पीस आहेत ना, हे साध्या सिंपल पीस ते एका मावशींचे आहेत। हे पण अजून एक आहे साडीमधला ब्लाऊज, ते मी अस्तर आणण्यासाठी मी घेऊन गेले होते। तर 4 एका मावशींच्या इथं आणि 2 याकडच्या साड्या एका ताईंच्या इथं आणि हे एका बघा इथं, म्हणजे असं मिळून सगळं इथं बघूया आपण आता इथं किती आहेत शिवण्यासाठी।
तर हे एका मावशींची आहे, हे एका ताईंच्या 2 साड्या आहेत. तर ह्याच्यामधले मी ब्लाऊज काढून घेतले कारण अस्तर आणण्यासाठी अस्तर पण घेऊन आलेले आणि हे पिसा एका त्या मावशींच्या आहेत आणि हे पॅकिंग केलेले हे आणि हे बघा बघू शकता इथं एका लाईननं मी लावून घेतलंय छान एकदम मस्त पद्धतीत, म्हणजे ज्याचं त्याचं वेगळं वेगळं ठेवून देता येते कारण मिक्स झाल्याच्या नंतर मग पिसा पण ब्लाऊज पिसा जे आहेत ना ते कोण अलग म्हणजे एका कलरचेच असतात ना, मग ते म्हणजे इकडं तिकडं होणी बदली झालं तर मग म्हणून मी ज्याचं त्याला ठेवून दिलेलं आहे. तर हे अशा पद्धतीचं शिवायसाठी आपल्याकडं आलेलं आहे ताईंनो बघू शकताय आणि खूप छान मस्त पॅकिंग करून मी आता ठेवलेलं आहे इथं. साडी बिडी म्हणजे ज्यांचं त्यांना पॅकिंग केलेलं आहे. तर हे जे शेवटची साडी होती त्याचं कवर पण मी काढले आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस टाकून ठेवले ज्याचं त्याला, म्हणजे शिवायला घेतलं ना आपण कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. तर हे बघा हे तर पण राहिलं होतं, हे पण दाखवायचं. एका ताईंचे हे 2 ब्लाऊज आहेत हो का, हे एका ताईंचा आणि हे एका ताईंचा. हे जे म्हणजे लब्बर लावलेला जो आहे ना त्याच्या खालचा ब्लाऊज आहे ना तो खूप दिवस माझ्याकडे आलेला होता, पण त्यांना आता शिवून द्यायचं आहे. त्यांना काही गरज नव्हती, एवढा दिवस त्या आल्या नव्हत्या, पण आता पाहिजे म्हणल्या मग मी त्यांचा आता शिवून देते. आणि जो लब्बर लावलेला गोल्डन कलरचा जो वरचा ब्लाऊज आहे ना तो एका मुलींचा आहे, छोट्या म्हणजे शाळेत जाती तिचा आहे. आणि तर वरती पण बघू शकतायत मी आता खालती ठेवून मी जेवढं दाखवले आज ते कालच आलेलं आहे. आणि हे बघा इथं मी पहिलंच तर आपल्याला इथं रोज असतेच. हे बघा इथलं कधीच खाली होत नाही बघू शकताय, तरी पण थोडंसं खाली झालेलंच आहे. आता पूर्ण भरल आता अजून आता इथून. आता इथं ड्रेस पण मी लावून जोडवून ठेवलेला आहे रेडीमेड ड्रेसाला, ते येऊन घेऊनच जातील. इथं खालती पण बघू शकताय. आता मी इथं सगळं वरती ठेवून देते. आणि हे जो लब्बर लावलेला गोल्डन कलरच्या खालचा जो ब्लाऊज आहे ना तो मला लगेच कटिंग करून घ्यायचा आहे, त्यांना अर्जंट पाहिजे म्हण. तर हे बघा हे जे खालचा हो का हे ब्लाऊज गोल्डन कलरचा आहे ना तो लगेच मी कटिंग करून घेणार आहे आणि लगेच स्टिचिंग करून देणार आहे. तर इथं बघू शकता ही सगळे मिळून माझ्याकडे 13 ब्लाऊज आहेत. ते साड्याचे पकडून 13 ब्लाऊज माझ्याकडे इथं खालती आहेत आणि वरती पण अजून भरपूर आहेत. ते पण मी दाखवते तुम्हाला नंतर. म्हणजे मी अस्तर हे बघा अस्तर आणायला गेले होते ना मग ते साडीमधल्या पिसा काढून घेऊन गेले होते. तर मी एक डझन घेऊन आले, अस्तर 1 डझन आणि फॉल 1 डझन. तर दाखवते तुम्हाला मी कसे फॉल आणि अस्तर आणलेत. कारण कसं आहे माहिती आहे का एकदाच म्हणजे होलसेलमधून घेऊन यायला तेवढं ही होत नाही, म्हणून मी थोडं होलसेल दुकानातूनच आणले, पण 1 डझनच आणले, बाकी काहीच घेऊन आले नाही तेवढं. म्हणजे आता म्हणजे एवढा दिवस कोणी शिवलेले पण ब्लाऊज घेऊन गेले नव्हते आणि शिवायला पण एवढे नव्हते. पण आता सणाचं मग आता झाले आपलं सुरुवात आता यायला ब्लाऊज वगैरे. तर हे बघा इथे 1 डझन मी 12 अस्तर आणले. हे बघा पिसा घेऊन गेले होते ब्लाऊजच्या काढून. तर हे बघा इथं 4 पिसा आहेत ब्लाऊजच्या आपल्याला साडीमधल्या काढलेल्या शिवायच्या. तर इथं अस्तर आणले 1 डझन आणि फॉल 1 डझन. तर कसे आणले कुठले म्हणजे जे कलर लागतोय ना आपल्याला त्याच कलरचे मी घेऊन आले. इथं फॉल पण बघू शकता तुम्ही. फॉल पण मला म्हणजे हेच फॉल इथं मी यूज करते, हेच फॉल जास्त चालतात माझे. म्हणजे मिक्स पॉलिस्टर आहे ते. आणि हेच फॉल साध्या सिंपल साड्याला हेच फॉल चालतात. आणि जे काठापदराच्या साड्या असतात ना त्याला कॉटनचे फॉल लावत असते मी देऊन. तर 1 डझन फॉल आणि 1 डझन अस्तर एवढंच घेऊन आले. रात्री काही जास्त घेऊन आले नाहीये. तर इथं मी एवढंच घेऊन आले. अस्तर आणि लेस वगैरे काय आणलं नाही, सगळं आहे म्हणून घेऊन आले नाही. कारण एवढा दिवस काही शिवलं पण नाही जास्त, म्हणून काही खपलं नाही. एखादी ब्लाऊज शिवला पण साधे सिंपलच शिवल्यात. आता हे ठेवून देते मी ताईंनो साईडला. तर बघू शकता इथं कलर आपल्याला जेवढे आता सध्या म्हणजे लागतील यूज होतील तेवढेच मी घेऊन आलेले आहे. नंतर बघू आणि नंतरच्या नेक्स्ट टायमाला गेले तर मग अजून घेऊन यायला ते, म्हणून हे आता ठेवून देऊया साईडला. आणि ब्लाऊज मी आता लगेच इथं कटिंग करून घेणार आहे आणि स्टिचिंगला लगेच घेणार आहे. तर बघू शकताय ताईंनो इथं फायनली मी ब्लाऊज कटिंग करून घेतला. हा गोल्डन कलरचा त्यांना पाहिजे, त्यांना गावाला जायचं आहे म्हणून. इथं धागा पण मी लावून घेतले ना, आता लगेचच मी स्टिचिंगला घेणार आहे. स्टिचिंग पण कसा करायचं ते पण मी दाखवणार आहे थोडंफार. तर नक्की पुढं बघतच राहा. तर ताईंनो अशा पद्धतीनं काम आपण केलंच पाहिजे. कामाला कुठंच कमी बसायचं नाही, कमी करायचं पण नाही.
असं स्वतःला थोडंफार बिझी ठेवायचं, आपलं मन पण चांगलं असतंय हसत खेळत. तर मी तर आतापर्यंत हेच काम कष्ट मेहनत करतच आलेली आहे. मी तर खूप मेहनत करते, पण मी अजून जेवढं मी मेहनत करते ना, आणि काहीच दाखवत नाही तुम्हाला, कॅमेरामध्ये काहीच दाखवत नाही. मी अजून शिवणकाम करून पण मी रात्रीचं ना मनी पण ओवते, माहिती आहे का. मनी पण मी अजून सोडलेलं नाही आहे. मनी म्हणजे आता चालू केलं, उन्हाळ्यापासून चालू केलं आहे. मध्ये थोडं बंद केलं, पण आता उन्हाळ्यापासून परत चालू केलेलं आहे. आणि जेवढं होता होईल तेवढं बसल्या बसल्या का होईना मी एक एक गुच्ची का होईना, म्हणजे 15 धाग्याची 4.5 रुपयाला एक गुच्ची आहे, तर ते पण मी बसल्या बसल्या करत असते. कारण असंच बसण्यापेक्षा मी हातामध्ये मी आज 24 तास माझ्या काम चालूच असते. मी झोपले तर रात्री 6 घंटे फक्त झोपते, 12च्या नंतर झोपत असते. सकाळी तर 7ला तर उठत असते. कधी मग कोण सगळे असले घरी तर मग सगळ्यांसाठी डबा बनवण्यासाठी 6 वाजता उठते. तर ताईंनो, अशा पद्धतीनं संघर्ष आणि मेहनत आणि कष्ट जर केलं तर आपल्या घराला तेवढीच मदत सपोर्ट होते सगळ्यांनी, म्हणजे दोघांनी मिळून पण आपल्या घरासाठी काही जर केलं ना तर सगळंच काही शक्य होते. म्हणजे दोघांच्या ह्याच्यानं चांगला आपला घराचा गाडा चालत असतो. आणि मी एवढं कष्ट मेहनत करून आमच्या दोघांच्या ह्याच्यानं आम्ही एक टार्गेट पूर्ण केलेलं आहे. ते टार्गेट का आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच. आता काही तेवढं म्हणजे झालं सगळं, झाल्याच्या नंतरच मग मी काय टार्गेट आहे ते मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर आम्ही एवढं मेहनतीनं आणि कष्टानं काहीतरी आमच्या मनामधून एक इच्छा होती, तेवढी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर टार्गेट आम्ही पूर्ण केलेले आहे. तर ताईंनो, हेच सांगायचं होतं मला की ताईंनो, तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे. तर इथं बघू शकताय मी माझे फ्रंट साईडचे भाग म्हणजे कटोरी जोडून घेतलेली आहे. इथं गळा वगैरे कट करून घेते मी. तर अशा पद्धतीनं आपलं काम असते ताई. तुम्हाला दाखवायचं एवढंच आहे की हे बघा, ब्लाऊजचा समोरून एकदम गोल डीप गळा आला पाहिजे. अशा पद्धतीनं तरच ब्लाऊज आपला छान बसतोय. आता इथं आपल्याला हुक लूक पट्टी आणि काजपट्टी लावून घ्यायचे. आणि काजपट्टी लावून झाल्याच्या नंतर लगेच गळ्याला गोट मारून घ्यायचा आहे. साध्या सिंपल पद्धतीमध्ये सांगते, जेवढं जास्त काही बोलता येत नाही मला पण काय चुकत असलं तर माप असावं. तर ताईंनो, काही जर तुमची इच्छा असली तर मला नक्कीच कमेंट करा. कमेंट केलं तरच मला पण तेवढंच उत्साह येईल की तुमचं कमेंट वाचून मला पण उत्साह येईल तेवढंच व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ टाकायचा. व्हिडिओला पण खूप मेहनत, खूप कष्ट लागते. एक दीड तास आपल्याला एडिटिंगला जाते, परत व्हिडिओ बनवायला टाईम जातो आहे. त्याच्यामध्ये आपला एखादी 2 ब्लाऊज निघून जाते तेवढ्या वेळ टायमामध्ये. तुमचा जर सपोर्ट असला तर नक्कीच मला करायला उत्साह येईल, कारण खूप मेहनतीतून आणि खूप वेळातून मी व्हिडिओ बनवत असते ताईंनो. तर बघा, इथं बघू शकताय मी इथं गळ्याला थोडंसं गोट मारून घेते आणि मारून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर फायनली हे ब्लाऊज मी काय ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे. बघा, फिनिशिंग गळ्याची तुम्ही बघू शकताय. खूप छान आणि खूप मस्त. आणि एक शिवता शिवता आपल्या कस्टमर आल्या होत्या, नवीन कस्टमर आहेत ते आपल्यासाठी. आणि त्यांचं काय झालं ते विषय मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यांनी काय का त्यांच्यासोबत काही माझ्यासोबत त्यांनी काय इश्यू केलेला आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर नक्कीच पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. म्हणजे काय झालं काय नाही झालं ते तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे, माहिती झालं पाहिजे. म्हणजे तुमच्यासोबत पण असंच घडतंय का, असं म्हणजे मला पण असं कमेंट करा, सांगा की आमच्यासोबत पण ताई असंच घडतंय म्हणून. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणारच आहे तुम्हाला आणि सांगणार पण आहे. तर हे बघा, इथं गळ्याला मी दोन्ही साईडच्या गळ्याला इथं गोट मारून घेत आहे ताईंनो, बघू शकताय. तर अशा पद्धतीनं ताईंनो काम केलंच पाहिजे ताईंनो. तर मी इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.